स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत वीज न पोहोचलेल्या रायगड किल्ल्यावरील 25 कुटुंबाच्या धनगरवाडीत अखेर वीज प्रकाश पोहोचला आहे। ऐतिहासिक गडावर वास्तव्यास असलेल्या या धनगर बांधवाच्या आयुष्यात त्यामुळे नवा अध्याय सुरू झाला आहे। रायगडावरून ही वस्ती हटविण्याचे आदेश आल्यानंतर हा प्रश्न चांगलाच चर्चेत आला होता। या पार्श्वभूमीवर गोपीचंद पडळकर यांनी थेट रायगडावर जाऊन धनगर बांधवांची भेट घेतली होती। ही वस्ती अतिक्रमण नसून ऐतिहासिक वारसा जपणारी आहे। या कुटुंबाचे संरक्षण झालेच पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली होती। भरपावसात झोपडीत जाऊन त्यांनी धनगर कुटुंबियांसोबत पिठलं भाकरीचा साधा जेवणाचा आस्वाद घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या। यावेळी आमच्याकडे आजपर्यंत वीज पोहोचलेली नाही अशी व्यथा ग्रामस्थांनी मांडली होती। यानंतर पाठपुरावा करत अवघ्या 6 ते 8 महिन्यात धनगरवाडीत वीज पुरवठा सुरू करण्यात आला। गडावरील दुर्गम भौगोलिक परिस्थितीमुळे हे काम आव्हानात्मक होते, मात्र अखेर वाडी उजळली। वीज प्रकाशामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सोय झाली असून दैनंदिन जीवन अधिक सुलभ झाले आहे। रायगडाच्या इतिहासासोबतच येथे वास्तव्यास असलेल्या धनगर बांधवाच्या आयुष्यातही आता कायमचा प्रकाश पसरला आहे।